समोर आले असून आता तुम्ही पण पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल किंवा वाट बघत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने केलं असून आता तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये जमा दिसणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला थेट पैसे मिळणार आहेत। तर चला आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। सरकारच्या माध्यमातून बऱ्यापैकी या ठिकाणी अपडेट आलेले आहे। संपूर्ण अपडेट तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। तर चला कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तर चला सरकारच्या माध्यमातून आलेली महत्त्वाची अपडेट या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो। तर चला पीक विमा 2024 आणि 2025 अपडेट पीक विमा दुसरा टप्पा या ठिकाणी चालू झाला असून आता या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे वाटपाला सुरुवात देखील करण्यात आली असून आता या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात देखील करणार असून या 23 जिल्ह्यामध्ये हप्ता पूर्णपणे वाटप होणार आहे। जर तुम्ही पण या 23 जिल्ह्यामधील शेतकरी असाल आणि या ठिकाणाहून या 23 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामधून तुम्ही पण फॉर्म अर्ज केलेला असेल, पीक विमा भरलेला असेल तर आता तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्हाला मोठा दिलासा देखील मिळणार आहे। कारण की आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा 2025चा जो पण तुम्ही अर्ज केलेला होता, फॉर्म भरलेला होता, तो पीक विमा वाटप सुरू झाला असून आता आज उद्या परवा या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पण पीक विमा देखील मिळून जाणार आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव या 23 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतं का नाही येतं हे काळजीपूर्वक बघायचं काम तुमचं या ठिकाणी ठरणार आहे। त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघून घ्या। ते 23 जिल्हे महत्त्वाचे असणारे त्या 23 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं का नाही येतं हे नक्की बघा आणि त्यानुसार तुम्हाला कळेल की तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये पैसे येणार की तुम्हाला आणखीन प्रतीक्षा करावी लागणार। आता या ठिकाणी आपण बघू आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 23 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही का असा जर प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर चिंता करू नका। कारण की आता पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी या 23 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या ठिकाणी पैसे टाकण्यात येणार आहेत। त्यामुळे आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे प्राप्त होऊन जाईल आणि जे बाकीचे राहतील शेतकरी उर्वरित जे पण शेतकरी राहतील त्या शेतकऱ्यांना फक्त 23 दिवसाचीच प्रतीक्षा करावी लागणार। त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 23 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर चिंता काय करू नका। कारण की पुढील 23 जिल्ह्यामध्ये तुमची पण सुद्धा प्रतीक्षा संपणार आहे। तर चला सविस्तरपणे ती 23 जिल्ह्याची यादी बघू कोणते असणार आहे ते महत्त्वाचे 23 जिल्हे। ज्या 23 जिल्ह्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये 2024चा आणि 2025चा म्हणजेच 2024ला भरलेला जो पीक विमा असणार आहे तो पीक विमा तुम्हाला थेट या ठिकाणी मिळणार आहे। तर चला संपूर्ण अपडेट बघू आणि ते महत्त्वाचे असणारे 23 या ठिकाणी जिल्हे बघणार आहोत। जे 23 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल आणि त्या ठिकाणाहून तुम्ही अर्ज केलेला असेल तर आता तुम्हाला देखील मोठा दिलासा देखील मिळणार असून आता तुम्हाला पण पीक विमा मिळणार आहे। कारण की आता तुमच्या जिल्ह्याचं नाव या 23 जिल्ह्यामध्ये आलं तर तुम्हाला पण डीबीटीच्या माध्यमातून आज उद्या परवा या 3 दिवसामध्ये पैसे टाकण्यात येणार असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा आणि मोठी आर्थिक मदत या ठिकाणी करणार असून आता सरकारच्या माध्यमातून हे 23 जिल्हे या ठिकाणी समोर आलेले आहेत। तर चला तुमचा ज्यादा वेळ न घेता आपण 23